मुक्याने बोलले गीत ते जाहले, स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी, हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी, कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, रेशीम गाठी. हा सगळा उपद्व्याप त्यांनी मेघनांसाठी केला, म्हणजे तो मेघनांना भेटायला जाणारच, हो की नाही? अहो त्याला परीक्षेला बसायला बंदी आहे, पण मेघनांना भेटायला बंदी नाहीये, आणि ती बंदी घालायला मी जाणार. मी बाबाजी लक्ष असू द्या, लक्ष असू द्या बाबाजी, बाबाजी लक्ष असू द्या, बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या, बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या, बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या, बाबाजी. So, all set? Yes. मेघना, सगळ्यांनी आधीच बजावलंय तुला, पण तरी परत सांगतो, आजूबाजूला लक्ष ठेव. त्या दिवशी वेल ही वॉज देअर टू प्रोटेक्ट यू, पण आज तो नसेल. सो all the very best. Okay? Thank you. अब पेपर सुटल्यावर फोन करते. Okay. बाय. Bye. जावई बापू तुम्ही इकडे पेपर पेपर साठी आलात ना? कसे आहात? मी बरा आहे, पण तुम्ही लपत का होता? मी लपत होतो?
लपत होतो मी? नाही नाही, मी या झाडाच्या सावलीत उभा होतो. ऊन फार आहे ना. बाबा खरं सांगा, तुम्ही इथे मेघनावर लक्ष ठेवायला नाही आलात ना? हो नाही हो. काय झालं, मी वज्रेश्वरीला गेलो होतो ना. वज्रेश्वरी वाया इगतपुरी मी आलो. घरी गेलो, त्यांची भेट नाही झाली. म्हटलं इथे येऊन बेस्ट लक देऊया. हो का? मग पुढे येऊन द्यायचं की. नाही म्हणजे तुम्ही दोघे बोलत होतात ना, असं कसं येऊन डिस्टर्ब करणार. बर, मग पेपर संपेपर्यंत इथेच थांबणार आहात की काय? काय तुम्ही पण. नाही नाही, जाणार ना. चला मी सोडतो तुम्हाला घरी. घरी घरी नको, मी रिक्षा पकडून जातो ना. आपण रिक्षा कशाला, मी स्वतः सोडतो ना तुम्हाला. पोहोचवतो मी तुम्हाला व्यवस्थित. हा, आणि मेघना स्वतः येऊन भेटेल की तुम्हाला घरी? हो नाही म्हणजे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण काय आहे, मला सवय नाही ना ह्याच्यावर बसायची. शिवाय तुमच्याकडे कसं हेल्मेट आहे, अर्थात माझ्याकडे त्यांचं चिरखत आहे, म्हणजे तसं काही हे नाही, पण मला म्हणजे काय, मला सवय नाही ना बसायची, म्हणून जरा मला. तुम्ही म्हणत असाल तर चालत चालत न्यायची का आपण बाईक? मी मगाशी आणली तशी. थट्टा करता का? म्हणजे तुम्ही हळूहळू न्याल ना, सावकाश न्याल ना? हो हो, अहो हळू चालू येईन. नक्की ना? नक्की. बरं बरं, चला निघूया. चला बसा. जरा सावकाश. पण हो हो. हा, अहो बाबा हे काय करताय? अहो उलटे कशाला बसता? नाही, त्यांनी मला सांगितलंय. त्यांनी जेव्हा केव्हा टू व्हीलरवर बसायचा वेळ येईल तेव्हा उलट बसायचं. का? म्हणजे मागून येणारी संकट आहेत ना, त्यांच्यावर माझं लक्ष राहील म्हणून. तुम्ही निघा सावकाश. हा सावकाश. हो हो. गडबड नको. हा हो. चला सावकाश. हा, मी घाबरतो जावई बापू. हो एकदम सावकाश. हा हो हो हो. एकदम सावकाश जावई बापू, एकदम सावकाश. विजया, जर आदित्यला फोन लाव ग. का हो माई, काय झालं? तू फोन तर कर. बोल ग माई. हा आदित्य, मी माई नाही विजया बोलते. माईंनी तुला फोन लावायला सांगितलं होता. 1 मिनिट हा, देते त्यांच्याकडे. हा हे घे. हा, आदित्य. काय ग माई, काय झालं? माई अरे काही नाही. तुम्ही दोघं पोचलात ना सुखरूप, म्हणून फोन केला विचारायला. नाही, तू तिला सोडायला गेला होतास ना कॉलेजला, आणि मग तू ऑफिसला गेलायस ना? हो माई, पण काय झालं काय? काही नाही रे. अरे ती घाबरलेली आहे ना मेघना, आणि त्यात हे कॉपीचं प्रकरण झालं, म्हणून म्हटलं की सुखरूप गेलात ना तुम्ही दोघं, म्हणून फोन केला रे विचारायला. माई, सोडलं मी तिला व्यवस्थित कॉलेजला, आणि मीही पोहोचलोय ऑफिसला. हो हो, ठेव ठेव बाळा, काम असेल नाही तुला. ऐक, लवकर ये. हा बरं. माई, काय झालं तुम्हाला एकदम? तुम्ही या इकडे. इकडे या तुम्ही, बसा जरा शांत. या बसा. आता मला सांगा, काय झालं तुम्हाला एकदम? मला जरा पाणी देशील का ग? हो देते. हाय ग, पुरे. आता मला सांगा, काय झालं तुम्हाला एकदम? अगं मगाशी सरदेसाई आले होते. मला म्हणाले SV रोडला ना बाईक ऍक्सिडेंट झालाय म्हणून. ओ गॉड. आणि तुम्हाला असं वाटलं की आदित्य आणि मेघना? हो ग,
माणसाचं मन कधी कधी किती वेड्यासारखं विचार करतं नाही ग. शी. माई, आदित्यशी बोललायत की नाही आता? मन शांत झालंय ना? आता नका ना असे भलते सलते विचार करू. मी तुमच्यासाठी मस्त सरबत करून आणू का? हा, बसा, आलेच. हॅलो, काय कसा गेला पेपर? छान होता, म्हणजे माझ्या मनासारखा गेला असं वाटतंय तरी. अरे वा, ग्रेट न्यूज. खरी ग्रेट न्यूज तर पुढेच आहे. आदित्य, तो कॉपी करणारा मुलगा पकडला गेला आज. काय काय सांगतेस? पण कसा? अरे, अदू आणि किरणनी त्याचं हँडरायटिंग असलेली आणखी एक चिठ्ठी मिळवली. त्याला मॉडरेटर कडे नेलं आणि मग हँडरायटिंग कम्पेअर केल्यावर स्पष्टच झालं. बरं, त्या मुलांनीही लगेच कबूल केलं. म्हणजे याचा अर्थ अदू निर्दोष आहे हे सिद्ध झालं. आज पेपरही देऊ शकला तो. मला इतकं बरं वाटतंय ना आदित्य. आदित्य, तुला ठाऊक आहे ना, हे सगळं तुझ्या एका वाक्यामुळे झालंय. माझ्या? तू म्हणाला होतास ना त्याला, तू मेघनाला नाही त्या कॉपी करणाऱ्याला वाचवलंस म्हणून. आणि आज ते निर्गाठ सुटली तुझ्यामुळे. पण असं काही नाही मेघना. बरं ठीक आहे, आपण संध्याकाळी भेटूया आज. ओके? हॅलो हॅलो. हा, हॅलो हॅलो. काय का अचानक काय झालं तुला? मी काय म्हटलं ऐकलंस का तू? संध्याकाळी भेटूया म्हणालो मी. हो आदित्य, हो. ओके, बाय. बाय. एक वादळ अवचित आलं आणि अवचित शमलं. शमलं का? स्वतःवर उगीचच आळ घेतला होतास. तुझं नुकसान पाहून मला फास लागल्यासारखं वाटत होतं. आज न्याय झालाय असं वाटतंय. नाही, पण हे फार बरं झालं की तो चोर म्हणजे कॉपी करणारा सापडला. मनावरचं खूप मोठं ओझं दूर झाल्यासारखं वाटतंय. नाही, तो एक वेळ सापडला नसताना तरी चाललं असतं. पण ज्यांनी काहीही केलेलं नाहीये त्याला अशी शिक्षा होणं खूप त्रासदायक होतं का? हो ना. आणि केवळ आपल्या मेघनासाठी त्याचं करिअर बर्बाद होणं हे आयुष्यभर खात राहिलं असतो आपल्याला आणि तिलाही. पण त्यांनी असं का केलं हे काही कळलंच नाही. नाही, ते तर एक नवलच आहे बुवा. नाही, असते काही जणांमध्ये वृत्ती धावून जाण्याची. भेटलं पाहिजे ना त्या मुलाला एकदा. अरे हा, त्याचं काय नाव कळलं का ग मेघना? आदित्य. हा, काय? आदित्य? नाही, आदित्य आला बहुतेक. बाईकचा आवाज आला ना. मी चहा आणते त्यासाठी. ये रे बाबा ये. अरे एक चांगली बातमी आहे. कळलं का तुला? काय? मेघनासाठी ज्यांनी कॉपीचा आळ स्वतःवर घेतला होता ना, तो आरोपातून सुटला. बघितलं, सत्कर्माचं फळ हे असं ताबडतोब मिळतं. स्वतःच्या करिअरची पर्वा न करता त्याने आपल्या मेघनाला वाचवलं, त्याचं फळ त्याला मिळालं. आज सगळे कौतुक करत असतील त्याचं. नाही, आपण त्याला भेटून त्याचं कौतुक केलं पाहिजे रे. हा, नाही संजीवनी? हो, तर प्रश्नच नाही. आपण त्याला आपल्याकडे जेवायलाच बोलवूया ना. आणि एखादं छानसं गिफ्ट देऊ आपण त्याला.
आपल्या प्रेमाचं प्रतीक. काय वाटतं तुला? हो आदित्य. हो ठरवूया ना. मी आलोच फ्रेश होऊन. तू गेलीस तरी चालेल मागोमाग. जाऊ जोरात. नाही म्हणजे हो हे पेन नव्हतं नेलं मेघनानी. ये रे वा ये बस. दार उघडच आहे. बेल कशाला वाजवत आहे? अरे अरे या 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 सुरेशराव. येऊ का? नानासाहेब येऊ का? तुमचं घर आहे. बसा 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 बसा. हे काय काय आहे नानासाहेब? आमचे एक मित्र आहेत. बर. देवगड वरून खास देवगड हापूस आंबा पाठवतात. तर म्हटलं जावई बापूंसाठी जरा खास खास नग पाठवून द्या म्हणून हे. वा 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 छान. नाही मी काही हो कशाला कशाला असं काही म्हणणार नाहीये. नाहीच पण कशाला कशाला म्हणायचं. अरे वा विनोद बुद्धी छान आहे तुमची. चहा आणू तुम्हाला? आई अगं नको, नंतर बघू. बरं. बाबा तुम्ही कधी आलात वज्रेश्वरीहून? कालच आलो. तुला भेटायला पण आले होते ते सकाळी कॉलेजवर. काय? आणि आता अहो मग भेटला का नाही मला? काय झालं माहितीये का? मी 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 आधी आलो पण लांबनं पाहिलं तुम्ही दोघे किती छान एकमेकांशी बोलत होतात. मग विचार केला आणि वळलो तर दोघेही गायब. हो ना? तुम्ही दोघेही. म्हटलं तुमचा पेपर ना, तुम्ही गेलाच असणार म्हणून असा वळलो मी आणि केवढ्यांदा दचकलो हो की नाही. जावई बापू मागे तुम्ही होतात. मग ह्यानाच बेस्ट ऑफ लक देऊन टाकलं. माई साहेब कशा आहात तुम्ही? मतदान केलं की नाही? हो तर हे काय, तुम्ही केलं की नाही मतदान? करायलाच हवं ना. नाही आपण नाही. मी महाराजांच्या सेवेत होतो. नाही नाही सुरेशराव हे बरोबर केलं नाहीत तुम्ही. अहो कर्तव्य आहे ते आपलं. नाही तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे नानासाहेब. पण तुम्हाला काय सांगू, त्या गिलबिले महाराजांच्या सेवेमध्ये त्यांच्या चरणी मी कोण, ह्या मायावी जगात कुठून आलो? काय नाव म्हणालात बाबा? गिलबिले महाराज. गिलबिले? बाबा काय हो, असं नाव असतं? मेघना हे बघा, असं संतांचं नुसतं नाव घ्यायचं नसतं. पहिली चूक आहे म्हणून ते माफ करतील, पण महाराज म्हणायचं. हा म्हणा महाराज, गिलबिले महाराज म्हणा. गिलबिले महाराज. नाही पण तुमच्या बाबाजींचं काय झालं? अहो त्यांच्यासाठीच, त्या परमदयाळू भक्तवत्सल दीनांच्या कैवाऱ्यासाठीच तर हे सगळं चाललंय. बर. कोण कळलं ना? कळलं ना कोणते? हो 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 मला सगळंच कळलंय. तुम्हाला कळलं म्हणजे तुमच्या मनात सुद्धा भक्ती आहे. आणि तुमच्या मनात भक्ती आहे म्हणून ते दृष्टांत देणार तुम्हाला. प्लीज तुमच्या स्वप्नात आले ना
तर माझी शिफारस करा ना. म्हणावं ह्या तुमच्या भक्ताला किमान 8 ते 10 वेळा तरी हो म्हणायची परवानगी द्या. नाव घ्यायची परवानगी द्या. कराल ना एवढं नानासाहेब माझ्यासाठी? हो हो नाना, हवं तर तुम्हाला आंब्याची आणखीन एक पेटी आणून देतो, पण प्लीज माझी शिफारस करा प्लीज. मेघना, पेपर कसा गेला ग? हो चांगला होता. मग झालं. हिचं कॉपी प्रकरण कळलं की नाही तुम्हाला? हिचं म्हणजे हिच्यावर आलेलं. हो ना, हो. पण पोराने कमालच केली हो. पठ्ठ्यानी सगळं स्वतःवर घेतलं आणि आता तर त्यांनी कॉपी करणाऱ्याला पकडूनही दिलंय. नाही, आम्ही एकदा त्याला घरी जेवायला बोलवायचंच ठरवलंय. हो नाही, अहो, हे असल्या भलत्या सलत्या माणसाला घरी बोलवायची काही गरज नाहीये.